मन मंदिर तेजाने मन मंदिर तेजाने उजळून घे साजगा मन मंदिर तेजाने उजळून घे साजगा संवेदना संवेदना संवादे संवेदना जपदाना मन मंदिरा तळहाताच्या रेषांनी सहज सुखाका भोगी कुणी तळहाताच्या रेषांनी सहज सुखाका भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभार भरपंखातून स्वप्न उद्याचे भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे नगर मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आणि एपी कुलकर्णी साहेबांचे जे घर असेल एपी शेजारी तरी हे आमच्या मित्र मंडळाचे काम त्याला हृदयस्थ सदस्य असल्यामुळे आम्ही सर्वांचाच कार्यक्रम आहे. या पद्धतीनेच आपण हा कार्यक्रम पार पाडणार आहोत. त्या निमित्तानं आज आमच्या पशुपतीनाथ नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष व आमच्या सर्वांचे आदरस्थान असलेले अर्जुनजी कामदार साहेब त्यांनाही विनंती करायला आपण दयास्वरूप यावं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी चिरंजीव चिरंजीव अनिल डॉक्टर म्हणूया स्वागत करा. जबळगावकर सर ज्यांचं नाव सुबंध लातूर मध्ये एक आदर्श गुरुवर्य म्हणून घेतलं जाते आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचं काम भारतभर केलं. अर्ध क्रांतीच्या कामामध्ये सक्रिय सहभाग असे जबळगावकर सर त्यांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाचे शरदजी पांढरे साहेब लेफ्टनंट कर्नल जिल्हा सैनिक सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सध्याचे माजी सध्याचे जिल्हा सैनिक अधिकारी त्यांची निवड एमपीएससी थ्रू झालेली आहे. कोणता असा अधिकारी मिलिटरी मधला आज आनंदाला आशीर्वाद देण्यात आलेले आहे. जबळगावकर सर, अर्जुन कामदार साहेब, पांढरे साहेब आणि आनंद चौघांना विनंती आहे आपण व्यासपीठावर तिकडे यायचं. नाही मी वरतो या प्रमुख पाहुणे येतात. आता तुम्ही इथं बसा. या कामदार तू इथं खरं म्हणजे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणं मोठं कठीण काम आणि हा कसा एक वृक्ष प्रदेश आहे. अभियांत्रिकी म्हणजे बी करायचं म्हणजे रात्रंदिवस त्याचं ती परीक्षा आली की ते अभ्यास करते, टेस्ट देते. सालाच्या 12 महिने टेस्ट असते. त्यानंतर ते ड्रॉइंग असते, सबमिशन राहते. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अशी तुम्ही आर्ट सायन्स सारखे ओळख नसते. वृक्ष असं महाविद्यालय असते ते. पण त्याच्यात पुन्हा एमए करायचं, पीएचडी करायचं म्हणजे हे कसं एक ध्यास घ्यायचा प्रकार येतो. आपण म्हणतो का रे त्या माणसाला त्याचा ध्यासच होता. असा ध्यास घेतलेलाच एक अभियंता आपल्या सर्वांच्या मध्ये आपण त्या सत्कार करतो. आदरणीय कुलकर्णी साहेबांचा आपण असं म्हणतो बाबा की पुत्र व्हावा ऐसा हुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा. आई वडिलांच्या समक्ष आपला मुलगा अभियांत्रिकीच्या प्रदेशामध्ये एवढ्या उच्च पदावर शिक्षण घ्यावं. त्याचा दुसरा मुलगा अमेरिकेत बऱ्याच दिवस सर्व्हिस करून आला, इथं आला. म्हणजे अतिशय काय म्हणता येईल त्याला की कृतार्थ जीवन जगणारे आमचे कुलकर्णी साहेब त्यांचं सुद्धा एक आदर्श पालक म्हणून आपण राहण्यामध्ये स्वागत करूया. जास्त वेळ न दिवाळी सण आहे. या कार्यक्रमाची आपण सुरुवात कुठलेही तमसोमा ज्योतिर्गमय
आपण परमेश्वराला हेच प्रार्थना करतो की हे ईश्वरा, मला अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय. तसं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश घेणारा दीपावलीचा सण आज सुरुवात होत आहे. आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण दीप प्रज्वलन करावं आणि चिरंजीव आनंदच्या जीवनामध्ये जो प्रकाश येतोय तो द्विगुणित करावा. अरे वा. एक मिनिट. महिलांचंही त्यांच्या धर्मपत्नीचाही सहभाग असतो असं नाही. या ठीक आहे. तुम्ही हे आणखी दिवे लावा. या पुढे या. पुढे या. ये भैया. हो चल. लाव लाव. तू ये इकडं भैया. तू इथे ये. दे तिच्या हातात. दे तिच्या ते लाव पाठवून. त्याला इथं भिजवू नको. इथं बस पाना पण इकडे इकडे राहील का? ते माझ्या हातासाठी राहील. होय. सुरुवातीला आम्ही पशुपतीनाथ नगर हे नाव काकांनी ठेवलेलं आहे. ते शंकराचे भक्त आहेत. प्रत्येक शिवरात्रीला त्यांच्या घरी अतिशय मोठा कार्यक्रम व्हायचा. पशुपती जे काय म्हणते त्याला, पशुचा सुद्धा याचा अर्थ असा की पशुतुल्य बुद्धी ज्याची आहे, अतिशय मंद बुद्धीचा जो आहे त्याला सुद्धा तो भगवान शिव त्याला सुद्धा त्याच्यावरती तो प्रेम करतो असाचा अर्थ. म्हणजे एवढा भोळा तो नाथ आहे असं त्या अर्थानं पशुपतीनाथ नगरचे आमचे सगळे सर्व असलेले कामगार काका त्यांनी मग त्यांच्या घरी वेगवेगळ्या 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 17 सप्टेंबर असेल, हे लोकांना एकत्र करणे, गेट टुगेदर असा पांडा ते पाडत गेले. त्यातनं मग आमचा एक ग्रुप तयार झाला आणि हळूहळू मग ते BC असेल, ते उपक्रम असतील, या अनुषंगाने आपण मग हे पशुपतीनाथ नगर मित्रमंडळ आपण तयार केलं. त्या माध्यमातून आपले एकत्रित सगळे सभा मीटिंग असतात. मग त्या ठिकाणी त्यांच्या घरी सुद्धा आपण जे होतकरू कर्तबगार जे मुलं आहेत, पाल्य आहेत आपल्या, शेवटी आपल्यानंतर ह्याच पिढीला हे सगळं चालवायचंय. बरोबर आहे. आणि कौतुकाची थाप किंवा शाबासकीची थाप ही अशी गोष्ट आहे की जिचं मोल करता येत नाही. माणसाच्या मनाला कौतुकाच्या थापेचं टॉनिक हे असं टॉनिक आहे की ते चिरकाळ स्मरणात राहतंय आणि अंतकरणातून शुभेच्छा असेल तर त्याचं तर मग मोलच होऊ शकत नाही. अशा प्रकारचा हा हृदयस्थ कार्यक्रम आपण आज साजरा करत आहोत. पशुपतीनाथ नगर मित्र मंडळाचे सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांचे कुलकर्णी साहेब धन्यवादच मानतील. एवढा चांगला कार्यक्रम आपण आज साजरा करतोय. यानंतर आपण आपल्या परंपरेच्या अनुषंगानं आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले सेवानिवृत्त आणि आमच्या कॉलनीची शान असलेले श्रीयुत पांढरे साहेबांचा स्वागत, वेलकम श्रीयुत क्षीरसागर हे करते. क्षीरसागरांना मी विनंती करेल की त्यांनी शरदजी पांढरे सरांचा सत्कार अध्यक्षांचा करावा. शाल आणि श्रीफळ देऊन करावा. ते हार दे. नमस्कार. दुसरा हार घेऊन यानंतर कार्यक्रमाचे केसरी विजयजी दबडगावकर सर, अध्यक्ष अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघ व अर्थक्रांती अभियान लातूर यांचा सत्कार श्री कुलकर्णी साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. किती ये माझं ये इथं बस. ये बस बस. सरांचा सत्कार. शाळेच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आमचे फार फॅमिलीज हे
म्हणून 100 वर्ष तुम्हाला सहवास लाभ हो कमीत कमी. सहज शक्य आहे, चांगली गोष्ट. खरं म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये डिग्री केली आणि ME नंतर PhD केली. इलेक्ट्रॉनिक्स आपण म्हणतो बघा की कण कण में है भगवान, बरोबर आहे. अध्यात्म काय म्हणते, कण कण में है भगवान. तसं प्रत्येक पदार्थाच्या ऑर्बिट मध्ये शेवटी इलेक्ट्रॉन्स असतात. ते इलेक्ट्रॉन्स फिरत राहतात ते शेवटच्या ऑर्बिट मध्ये. आपण सगळे विद्यार्थी आहेत शाळेतले, कोणी विद्यार्थी सायन्स असेल पण 10वी पर्यंत सायन्स सगळ्यांनी शिकलेला आहे. हे जरी खपट होतं त्याच्या शेवटी काय इलेक्ट्रॉन्स आहेत बरे फिरवले लहान पार्टिकल, दॅट इज कॉल्ड ॲज गॉडली पार्टिकल. डॉक्टर हिब्स जे आता वारले, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी जो शोध लावला की ह्या पृथ्वीचं तुझे हे कॉस्मॉस किंवा ब्रह्मांड असं कसं आलं, तो शोध कुठपर्यंत जाऊन थांबलाय. या जगामध्ये असे गॉडली पार्टिकल आहेत की प्रत्येक गोष्टीला धरून ठेवतात. आपण म्हणतो का नाही प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून आहे, तर ते इलेक्ट्रॉन्स असं आपण ह्या विज्ञान भाषेत म्हणलं तर काही हरकत नाही. तसा त्याचा पण शोध घ्यायचं काम आमच्या चिरंजीवानी केलं आणि पुढे PhDच्या नंतर तुम्ही मानवी कल्याणासाठी काहीतरी मोठं काम व्हावं अशी शुभेच्छा आम्हा सर्वांची असेल. आमचे अध्यक्ष अर्जुनजी कामदार साहेब, आमचे पांढरे साहेब आणि रबळगावकर सर सगळे त्याचा सत्कार करतात. आमच्या सर्वांच्या वतीनं त्याला तिथे कुंकू आहे. शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत. ते कुंकू आहे. बघा जगामध्ये समोर थांब, भैया. विशाल आहे. विशाल आहे. ते नंतर काढ तुमचे. हे घे. ते पाहिजे. त्रिपाठी. आणि हार दे. हार दे. आणि हे टोपी आहे त्याच्यासाठी. आमच्या म्हणजे हा त्यांच्या आई वडिलांकडून परिवाराकडून आहे. त्यानंतर मग आमचे धवळगावकर करतील आणि पशुपतीनाथ नगर वाशी पण करतील. दगडगावकरांचे मिसेस आलेले आला आहेत. पेला. ही ज्येष्ठ मंडळीमध्ये सगळ्यात मोठा डेटा आहे. हा डेटा सायन्स युग आहे, बरोबर आहे ना. तर आणि पशुपतीनाथ नगर आमचे रामजी राजपूत साहेब या सगळे आपल्या पशुपतीनाथ नगर मित्र मंडळाच्या वतीनं डॉक्टर आनंद सत्कार करा, स्वागत करा, वेलकम करा आणि त्यांना आशीर्वाद द्या. पुढे तो एक सायंटिस्ट म्हणून पुढे यायला ग्रुप घ्या, ग्रुप फोटो घ्या. ग्रुप घ्या आणि मध्ये घ्या. तू मागे ये. तू ये, भैया. भैया छोडू नको. आज आना. आज आना सकाळी. मूर्ती नाही का? ज्ञानेश्वराची मूर्ती काय काय जास्त जे ज्ञानाचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाने PhD घेतली. या. सगळेच आपलं ग्रुप सगळेच बसा. परिवाराचे या इकडच्या बाजूने या. हे मंडळ आहे. हे मंडळ एक छोटासा सगळेजण आहेत, वर चढून काका तुम्ही पण थांबा ना. आहे ना इथं आहे ना. मी आज सकाळी थोडं उशीर झालं, 8:30 वाजता. व्हेरी गुड. थँक्यू. डायरेक्ट मला लायब्ररी सोडून पांचाळ सर हे मुख्य देऊन अनंत स्वागत डॉक्टर आनंद म्हणा. मिस्टर आनंद बिटम डॉक्टर आनंद. जगाच्या कल्याणासाठी म्हणजे जो जे वांछित होते राहो असं त्यांचं ईश्वराकडे, आपण ईश्वराकडे मागणं मागतो काहीतरी आपला वैयक्तिक प्रगती, सामाजिक प्रगतीसाठी, पण त्यांनी जगाच्या कल्याणार्थ सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो, सगळ्यांच्या जीवनात दोरी तांचे तिमिर जावो असं त्यांनी सगळ्यांना मागितलं. आपण कमीत कमी आपल्या कॉलनी पुरतं जरी असा भाव ठेवला की कॉलनीतल्या सगळ्यांचं भलं हो, माझ्या शेजाऱ्यांचं कल्याण हो, त्याच्या जीवनात फार मोठा उपलब्धी होईल. आणि एक कॉलनी चांगली असेल, मनाला सक्षम, तर शहर होईल, शहर असेल तर जिल्हा होईल, प्रांत होईल, अशातला भाग आहे. म्हणून किती श्रेष्ठ विचार संतांनी आपल्याला दिले. पण आज त्यांचे विचार चिरंतन आहेत, काय म्हणतो त्याला, शाश्वत आहे. आता आपल्या भाषणाचा कार्यक्रम सुरू होईल. तत्पूर्वी
मी एका गोष्टी प्रकाश टाकतो आपल्या सर्वांच्याच अवलंबणार की अभियांत्रिकी सायन्स, वैद्यकीय सायन्स, व्हेटरनरी सायन्स हे येत्या 100 वर्षात 200 वर्षातले पुस्तक आहेत. त्यापूर्वी यांचे जे जनक होते, दुधाचं रूपांतर दह्यात होते, याचा शोध लावलेला लुई पाश्चर कोणी डॉक्टर नव्हता. थॉमस अल्वा एडिसन त्यांनी मायक्रोफोनचा शोध लावला, तो कोणी अभियंता नव्हता. तेव्हा हे सायन्स शोधून काढणारे लोक, त्या लोक हे सगळे साधी माणसं होते, पण यांनी जगाच्या कल्याणाचा ध्यास घेतला. थॉमस लुई पाश्चरला वाटलं की बाबा हे दुधाचं दही कसं झालं, त्या बॅक्टेरियाची लस तयार करून त्यांनी देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा असे स्लोगन वाचतो ना आपण, एवढी मोठी क्रांती त्यांनी केली. मेरी क्युरी असेल, थॉमस अल्वा एडिसन असेल, अनेक शास्त्रज्ञांचा तुम्ही इतिहास लावा. मला हे सांगायचे की हे जे डिग्री, डिप्लोमा हे सगळं आत्ताच्या काळात आलेलं आहे. परंतु आपण जे अध्यात्मात म्हणतो की आत्मा सर्वज्ञ आहे, आत्मा किंवा परमात्मा हा ज्ञानाचा सागर आहे, आत्मा त्याचा अंश आहे, हे खऱ्या अर्थात ते सत्य आहे. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊ तेव्हा तुम्हाला सारेगामाचा शोध कुणी लावला? आज एवढे त्याच्यावरती सारेगामाचा शोध लावणारा एका अगम्य पहाटेच्या वेळेला ज्यांनी सतत प्रॅक्टिस त्या कवीला, त्या संगीताला तो शोध लागलेला आहे. म्हणजे जगात ज्ञान सगळीकडेच आहे, सर्वत्र ते ज्ञान भरलेलं आहे. आपली गरज आहे केवळ मानवाच्या कल्याणार्थ, सृष्टीच्या कल्याणार्थ. मी अनेकदा म्हणतो आम्हीपासून हत्तीपर्यंत सगळे प्राण्यामध्ये मानवाला एक बुद्धी अशी आहे की तो दुसऱ्याचं कल्याण करू शकतो, दुसऱ्याच्या हितासाठी करू शकतो. तो एक फक्त माणूसच आहे, त्याचा मेंदू एवढा सक्षम आहे की तो सर्वांचं केअर करू शकतो किंवा सगळ्याच्या कल्याणार्थ काम करू शकतो. हा जर भाव असेल की दुसऱ्यासाठी मी काहीतरी करेल, दुसऱ्यासाठी मी काहीतरी झटेल, दुसऱ्याचं मी कल्याण करेल, भलं करेल, त्या लोकांनी हे शोध लावले, त्या लोकांनी हे अभियांत्रिकी सायन्स काढलं, त्या लोकांनी हे वैद्यकीय सायन्स काढलं, त्या लोकांनी ह्या सगळ्या ज्ञानाच्या भांडाराचा पुस्तकामध्ये रूपांतरण केलं. सारांश एवढा असा आहे की आपल्यामध्ये तो भाव कायम असला पाहिजे. डॉक्टर आनंदकडे तो भाव कायम असला पाहिजे. त्यांनी डॉक्टरेट जी केली, त्या डॉक्टर कुणाचं ना कुणाचं तर भलं व्हावं, एखादा शोध त्याने असा लावावा ज्याच्यातून 10 अनेकांचं भलं व्हावं. आज टेलिपॅथीकडे आलो, अमेरिकेतला डॉक्टर इथलं ऑपरेशन करतो, तो रोबोटला कमांड देतो, तिथून बसून कमांड देतो वेव्हच्या द्वारे. त्याचं पण मला वाटते वेव्ह मध्ये सायन्स मध्ये झालेलं PhD आहे. ईश्वरी वेव्ह काय, ह्या वेव्ह कसं एकच आहे. गरज आहे आपलं मन सशक्त ठेवण्याची, गरज आहे दुसऱ्याचं भलं व्हावं, अशा प्रकारचं पसायदानाचा विचार आपल्या मनात ठेवण्याचा, मग मात्र जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं इथे मी माझं छोटंसं भाषण करून मी मोकळा होतो. यानंतर आपण खूप आवडतं बोलणारच आहेत. तत्पूर्वी मी बिरादार साहेबांना विनंती केली की त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. त्यांचा वेळ मीच घेतला भरपूर, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मी थांबायचा घेतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्या सर्वांच्या शुभेच्छाने आपण आज फार म्हणजे चांगला कार्यक्रम सादर करावा. मी कुलकर्णी परिवारातर्फे सर्वांचे स्वागत करते. कौतुक म्हणजे तरी काय असते, कौतुक म्हणजे तरी काय असते, आपल्याच कर्तृत्वाची मिळालेली थाप असते. सहजासहजी ते मिळत नसते, त्यासाठी कष्ट आणि परिस्थितीशी झुंजावे लागते. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, हौसलों में उड़ान होती है. धन्यवाद. उडान काय समयचित त्याच्यामध्ये होईल सर. श्री प्रवीण राजे हे आदरणीय आमदार आम्ही देशमुख साहेबांचे PA आहेत आणि ते BA टॉईस आहेत बरं का. त्याच्यामुळे या प्रसंगाने त्याने 2 मिनिट शुभेच्छा देतील आणि तुम्हाला प्रेरणा घ्यावं, तुम्ही PhD करा. नमस्कार, मी प्रवीण राजे. कत्ते सरांनी सांगितलं पहिल्यांदाच आपल्या सरांना भेटण्यासाठी आलेलो आहे. सर्वप्रथम मी आनंद भाईचं अभिनंदन करतो आणि कुलकर्णी परिवाराचं अभिनंदन करतो की आपण या छान कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं आणि आपले असंच उत्कर्ष होत राहू या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो. मला अतिशय आनंद झाला की एक असं घरगुती जरी असलं तरी अतिशय प्रज्ञावंतांच्या बैठकीत मला आपण आमंत्रित केलं आणि सर्व प्रतिभावान आपण म्हणजे कर्तृत्ववान लोकांच्या बैठकीत मला आमंत्रित केलं. आपल्या सर्वांचा परिचय झाला. यापुढील काळात ही आपल्या काही सामाजिक दैनंदिन काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. मागील 3-4 वर्षापासून प्रयत्न करतो. यापुढे आपल्याला
काही समस्या असतील आमदार आम्ही साहेबांच्या वतीनं किंवा इतर आपल्या प्रभागातल्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला पूर्ण सहकार्य करतो. आता कत्ते सर यापुढील सूचना दिली. हे आमचं जे पशुपतनाथ प्रतिभावंतच नाही, आम्ही राजकारणी पण आहोत का? आम्ही राजकुमार जाधव आपण कसं आहे मतदान केलं, आम्ही ग्रुपने जाऊन मतदान केलं खरे का? मग तेव्हा आमच्या सगळ्या जागी ध्यानात ठेवा, आमच्यावर लक्ष ठेवा जरा. आता डायसवरल्या अजून काय बोलायचं होतं बोलू शकता, काय अडचण नाही. विनोद बोलतो का? विनोद नाही बोलायचं पाहिजे. आणि तिथं जाऊन दे ना मग शुभेच्छा. बघा आजच्या काळामध्ये पैसा कसा गुंतवायचा कुठे गुंतवायचा हे ज्ञान फार महत्वाचं आहे. पैसा फार झालाय पण चुकीच्या ठिकाणी गुंतवला की बुडतो, पण त्यांच्याकडे मात्र पैसा दुप्पट तिप्पट होतो. असे आपले विनोद पांढरे हे डॉक्टर आनंदला शुभेच्छा देतील, त्याचं कौतुक करतील. जागरूकच करतो. आजच्या पशुपतीनाथ नगर मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला आनंदचा PhD झाल्याबद्दल त्याला हार्दिक शुभेच्छा. आमचा हा ग्रुप खूप वर्षापासून कार्यरत आहे दगड व्यवस्था. आम्ही काकांमुळे प्रयत्न घेतलेले आहे. वनश्री मित्रमंडळापासून आम्ही कार्य करत आहेत, म्हणजे प्लॅन्टेशन असेल, ब्लड डोनेशन असेल, सोशल ॲक्टिव्हिटी हे काळाची गरज आहे. प्रत्येकजण काय करतं, आपलं घर बघतं, बाहेर पुन्हा बघू. पण ॲक्च्युली कसं आहे की आपल्याला बाहेर सर्व बघितलं तरच आपलं घर चांगलं राहणार आहे. ही जी भावना आहे सर्वांची आमच्या ग्रुपची आहे. आणि ते वडील रिटायर झाल्यानंतर ते पण खूप ॲक्टिव्हली सहभागी असतात आणि हे असणं गरजेचं आहे. आज जर आपण बघतोय की भारत हा 82 नंबरला आहे, आपण बोकील सदस्य बोलत आहेत की सॅटिस्फॅक्शन नाही आहे लोकांमध्ये. आपल्याला समाधानी राहिलं पाहिजे आणि प्रगती केली पाहिजे आणि एकमेकाला सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे. आनंदात आणि दुःखात एकत्र राहिलं पाहिजे आणि आनंदला थोडा आनंद कडून शुभेच्छा देतो. तर एवढं बोलून माझं म्हणून सर 2 मिनिटं. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले सर्व मित्रमंडळी आणि ज्येष्ठ सर्वांना मी मनोज कुमार पांच्या प्रथम अभिवादन करतो. आज आनंद अनिलराव त्रिपोळीकर बरोबर यांना PhD मिळाल्याबद्दल आपण शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलो आहोत. खरंच शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी कुलकर्णी साहेबांचं जे व्यक्तिमत्व असं आहे भारदस्त की त्यांच्या पोटी ही सुंदर अशी मुलं जन्मलेली आहे. कारण बीज जर चांगलं असेल तर फळं चांगली येतातच. तुमचं कर्म खूप छान आहे म्हणून ही, नाहीतर आज आपण पाहतो मुलं कशी आहेत, तर हे आजच्या या काळामध्ये आदर्श असं उदाहरण आहे आपल्या पुढं. आणि PhD मिळणं काही सोपं नाही, ही साधी गोष्ट नाही. अथक परिश्रमानंतर ही मिळालेली गोष्ट आहे आणि यांच्या या परिश्रमाचं फळ म्हणजे यांना ही प्रदान झालेली आहे. कारण त्यांचा शोध, त्यांचा प्रबंध हा मान्य झालेला आहे आणि ही सोपी गोष्ट नाही, त्याला कितीतरी कष्ट आहेत. बरोबर आहे, ही सहज मिळणारी गोष्टच नाही. म्हणून मी माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं नावच आहे आनंद, यांच्या नावामध्येच त्यांचं सर्व काही दडलेलं आहे. समाजाला त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, ते निश्चितच पूर्ण करतील. त्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील कार्यासाठी माझ्याकडून उत्तम आरोग्य लाभो, धन संपत्ती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझी 2 शब्द संपतो. कुलकर्णी साहेब, कुलकर्णी साहेब, तुमचा मुलगा जन्मला तुम्हाला आनंद झाला असेल, तुम्ही आनंद नाव ठेवलं. आता त्याच्या करता तुम्हाला आनंद झाला, पिठापीठ झाला. आता याच्यानंतर झाला आमचा तुम्ही सगळे आशीर्वाद द्या. आवाज येत नाही. आजच्या या पशुपतीनाथ नगर मित्रमंडळातर्फे आयोजित आनंद साहेबांचा कौतुक आणि सत्कारच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पांढरे साहेब, प्रमुख पाहुणे आमचे स्नेही श्री दबळगावकरजी, तिथे उपस्थित आमचे पशुपतीनाथ नगरचे सर्व मित्र भगिनी आणि लहान मुलांना, मला या दिवाळीमध्ये थोडंसं जास्तच आनंद होतोय. कारण गेल्या दिवाळीमध्ये आपण एकत्र बसलो, त्याच्यानंतर आज बसलोय, कुणाचा आनंद द्विगुणित होतोय आणि आनंदमुळे हा आनंद येतोय, त्याच्यामुळे थोडंसं अजून जास्त आनंद येतो. अर्थात मला समजलं की त्याने एक टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये PhD केलेली आहे
विशेष म्हणजे टेलिकम्युनिकेशन जो आहे ते आपण लहानपणापासून आतापर्यंत बघतोय. त्याच्यामध्ये आपणच त्याच्यामध्ये फार फरक पाहिजे. सुरुवातीला अगदी फोन उचलायचा, टिक टिक करून कोणाला तरी सांगायचं मला हा नंबर जोडून दे, त्याच्यानंतर डायल आले, त्याच्यानंतर मोबाईल आले, मोबाईलच्या नंतर अजून फास्ट येत आहे. तर त्याचे जे प्रगती आहे ते आपण समोर आपल्या डोळ्यात. तर पूर्ण जगामध्ये कोणत्याही क्षेत्रात सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर ज्ञान तर आहे कपिलसाहेब म्हणाल्याप्रमाणे, तर याचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर त्याची जी आपल्याला जाणीव होते त्याचा उपयोग आपल्या समाजाला होतो. त्याच्यामधूनच आनंद साहेबांनी एक विषय धरून त्याच्यामध्ये सूक्ष्म आणि याचा निश्चितच आपल्या समाजाला उपयोग होईल. आणि आपण सर्व आज इथे एकत्र झालेलो आहोत. आमचे स्नेही आलेले आहेत. खरं म्हणजे आपण उत्कंठ आहे त्याच्यात ऐकायची. तर आपण सर्व आलात म्हणून मला फार आनंद झाला. तर मी थोडीशी विनंती आनंद साहेबांना सांगतोय की त्यांनी हा जो केलेला आहे शोध PhD मिळवलेली आहे त्याच्या विषयामध्ये थोडंसं 2 मिनिटानंतर आम्हाला थोडं धन्यवाद. त्याच्यानंतर त्याचं कौतुक करायचा कार्यक्रम सुरुवातीला आपण करू. नाचला त्याचं मनोगत ठेवूया अध्यक्षाच्या अगोदर. आता आजी आणि नातूचं नातं कसं असतं बघा. कुठलाही नातू कुठल्याही आजोबा आजीला अरे तरी म्हणू शकतो. दुसऱ्या पुढीला त्याला अरे तरी म्हणलं तर ते पोलीस होऊ शकते. पण नातू काही म्हणू शकतो कारण ते अलौकिक नातं आहे ते. तसं आमच्या दबडगावकर आजी आपल्या नातवाचं कौतुक करते. दोनच करायचं काय शिक्षकाचा मुख्याध्यापक होतो. तोरणदारी फुलांच्या माळा केशर कस्तुरी अमृत सोळा आनंद याचा पियछडी अपूर्व मंगल आसा सोहळा. माझ्या पूर्ण शुभेच्छा. आणि केल्याने होत आहे, आधी केलंच पाहिजे. तू केलंच म्हणून एवढं सगळ्यांचं मी खूप आभारी आहे. आणि हा जो कार्यक्रमाचं आयोजन केलं ते खूप छान आहे. PhD करण्यासाठी माझ्या मुलाला जवळपास 10 म्हणजे बरेच वर्ष कष्ट करावे लागले. 2 लेकरं मुलं पुन्हा बाकीचं सगळं आम्हाला दोघांना सांभाळणं करणं सगळं करून त्यानं PhD यातलं छान दिव्य पार पडल्याबद्दल मी त्याची खूप खूप आभारी आहे. आणि खूप आनंद झाला. आमची दिवाळी द्विगुणित झाली ह्या कार्यक्रमामध्ये. सुंदरशा छोटेखानी समारंभात आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो प्रथमतः आणि आनंदला हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचे परत एकदा दीपावली निमित्त जो आपला आनंद द्विगुणित झाला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आज या ठिकाणी खरं म्हणजे दीपावलीच्या निमित्तानं दीपोत्सव झालेला आहे. पण त्याचबरोबर या ठिकाणी जे सगळे ज्ञानाचे दिवे लागलेले आहेत त्यामधला मुख्य दिवा आनंदानं येतो लावलेला आहे. आणि त्यामुळं या दीपोत्सवामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. आपल्या सर्वांचं पहिल्यांदा या ठिकाणी मी अभिनंदनही करतो, स्वागतही करतो आणि सर्वांच्या तर्फे आपल्याला शुभेच्छा देखील देतो. खरं म्हणजे आमच्या कत्ते सरांनी हा जो कौटुंबिक सोहळा आहे या सोहळ्याचं संचलन इतक्या छान केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट अगदी उलगडून सांगून. त्यामुळं कत्ते सरांच्या बद्दल असा जो आहे तो कार्यक्रम कोणत्याही बैठकीमध्ये कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये संयोजन करणारा लाभला पाहिजे अशी सर्वांची आपली निश्चितपणे जे ते अभिप्राय आहे त्यांच्याबद्दल. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष असलेले आमचे कर्नल, मला वाटतं यांचं नाव पांढरेजी ना, कर्नल पांढरेजी, शरदजी पांढरे. तुमचे कोण आहेत? म्हणजे त्यामुळं विनोदजी पांढरे आणि शरदजी पांढरे
यांचे वडील देखील माझे अत्यंत हो. जवळचे आहेत शाळेपासून. शाळेपासून. आणि त्यामुळं या परिवारानं केलेला जो आहे तो संघर्ष, या परिवारानं केलेलं काम जे आहे ते समाजामध्ये, विनोदनी फार सुंदर सांगितलं की सामाजिक काम हे तुम्हाला जीवनामध्ये शक्ती देतं आणि सामाजिक काम हे सर्व परिवाराला असो की समाजाला असो हे पूर्ण शक्ती दिल्यामुळं त्यामुळं परिवार देखील काय होतात, समृद्ध होतात. हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा जो आहे तो विनोदनी सांगितला या ठिकाणी. आणि शरदजी तर सेनेमध्ये राहिलेले आहेत. सेना ही आपल्या संपूर्ण समाजाचं, संपूर्ण देशाचं संरक्षण करण्याचं काम करते आणि असा व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभून, त्यामुळं आपल्याला निश्चितपणे सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्यांचे आशीर्वाद आनंदाला मिळणं हे अत्यंत आनंदाची आणि मोलाची गोष्ट आहे. या दीपोत्सवाच्या निमित्तानं हा जो कौटुंबिक सोहळा या ठिकाणी झालेला आहे, आनंदाचा सत्कार, PhD झाल्याबद्दल. आपल्याला PhDचं माहीत आहे की डॉक्टर इन फिलॉसॉफी म्हणतो आपण त्याला. फिलॉसॉफी याचा अर्थ काय की प्रत्येक विषयातलं मूलभूत तत्व, इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामधलं मूलभूत तत्व जाणण्याचा आणि त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला आहे. आणि हा जो मूलभूत तत्व जाणल्यानंतर निश्चितपणे काय होतं, समाजाचा आणि राष्ट्राचा त्यामुळे फायदा होतो. तर त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं निश्चितपणे येते आनंदाचा कौतुक सोहळा होणं गरजेचं होतं आणि तो आपण केला. याबद्दल सर्व या पशुपतीनाथ नगर मित्रमंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी खरं म्हणजे सर्वच जण जवळपास माझ्या अत्यंत जवळचे परिचयाचे असल्यामुळं हा माझ्याही दृष्टीनं म्हटलं तर एक कौटुंबिक सोहळाच आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी या श्री अनिल कुलकर्णी हे जे आहे ते एक आदर्श कुटुंब आहे. आदर्श कुटुंब यासाठी की ते स्वतः समाजामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने काम करतात, परंतु त्याचबरोबर आपल्या परिवारामधल्या मुलांना देखील त्यांनी अशाच प्रकारे काम करण्याचा एक आदर्श परिपाठ जो आहे तो दिलेला आहे. आणि त्यामुळं या कुटुंबाशी खूप वर्षापासून जे माझे जे संबंध आहे, ज्या संबंधाचा खरं म्हणजे मलाही अभिमान आहे त्यांनाही अभिमान आहे. तर अशा रीतीनं या ठिकाणी त्यांच्या या सोहळ्यामध्ये मला सहभागी होता आलं याचा खूप मला आनंद आहे. आमचे कामदार काका हे जे आहे आमच्या घरी किरायानं राहत होते 70-80 वर्षापूर्वी. बर, हे सुरुवातीला ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस ते आमच्या घरामध्ये राहिले आणि अशा एका व्यक्तीचा सातत्याने संबंध राहिला याबद्दल त्यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मनामध्ये आदर आहे. आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करणारी मंडळी आहे. त्याच्यामध्ये आमचा विद्यार्थी श्रीराम देखील आहे. तर या सगळ्यांचा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली आणि एका चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं पाहिजे याबद्दल मी सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. कुशल मिश्र वाहतो किंवा साईबाबांच्या आरतीमध्ये वाक्य येते की तुमचा भार मी वाहीन सर्वथा असे चिंता नसावी. म्हणजे आपण दुसऱ्याचं कामच करत राहिलो, इतरांसाठी आपलं सगळं क्षेम कुशल करतो हा त्याचा भावार्थ आहे.
म्हणून मी असं उल्लेख केला होता की बा एवढे 184 योनीमध्ये मनुष्य एवढे श्रेष्ठ आहे की ते सगळ्या बाकीच्या सगळ्या 83 लाख योनीच्या 83,99,999चं कल्याण करू शकते. अशी एकच योनी आहे, हा एकच मेंदू आहे. म्हणून आपण दुसऱ्यांसाठी झटावं झंबावं. आपला भार कोण वाहतो? परमात्मा वाहतो. अशा प्रकारचा दृढ भाव सरांनी आज योग्य केला. विनोद तोच म्हणला की लोकांचं काम करायचं ह्याचा अर्थ असाच आहे तो. म्हणून आपण सर्वजण या निमित्तानं तुमच्यावर आम्ही जबाबदारी टाकतो की तुमच्या संशोधनातून असं काही संशोधन यावं, सगळ्याच्या कामाला यावं. आणि आमचे मिलिटरीतले अधिकारी साहेब आहेत, त्यांच्या मिलिटरीत तर सगळ्या आमच्या APJ अब्दुल कलाम साहेबांनी किती मोठं काम केलं साहेब. जेव्हा सायंटिस्ट तो शास्त्रज्ञ होता, त्यांनी पण त्यांचं पूर्णपणे जीवन त्यांचं विज्ञान पूर्ण देशाच्या सेवेत लावलं. तसं तुम्ही आमच्या पशुपतीनाथ नगरच्या सेवेत जरी काही विज्ञान तुमचं लावलं तरी ते तेवढंच तोला मोलाचं ठरणार आहे. आता तुम्ही जे काही शिक्षण घेतलात त्यातला अनुभव तुमच्या डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब तुमचं काय कॉलेजमधलं लाईफ PhD करायची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली आणि PhD करून तुम्हाला पुढं असोसिएट प्रोफेसर, HOD, प्रिन्सिपॉल हा उद्देश आहे का आणखी काही देशासाठी करायचं आहे? असेलच, तो तर असायलाच पाहिजे. तुम्ही HOD व्हा, प्रोफेसर व्हा, का हो साहेब, प्रिन्सिपॉल व्हा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा. आता तुमचे बंधू तर काय 50-50 लाखाचे पॅकेज आहे, तुम्हाला पण ते मिळालंच पाहिजे. आता अशा आमच्या शुभेच्छा तुम्हाला. पण देशासाठी काही करता येईल, सर्वसामान्य माणसासाठी काही करता येईल अशा प्रकारचं कार्य तुमच्या हातून व्हावं असं तुम्ही आम्हाला सर्वांना आश्वस्त करावं असं सरांचं हे आहे, काय सुप्त इच्छा आहे. तुम्हाला मी आमंत्रित करतो यासाठी. 2 मिनिटं ते आमचा संकेत बोलणार. तर्फे आजचा जो सत्कार सोहळा, या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती जे आहेत आपले डॉक्टर आनंद अनिलराव त्रिगोळीकर यांच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दबडगावकर काका, पशुपतीनाथ नगरमधील सर्व ज्येष्ठ मंडळी, कामदार काका. ऍक्च्युली मी जेव्हा या मंडळाचा सदस्य झालो होतो त्यावेळी सर्वांना म्हटलं मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, त्यामुळं मला तुम्ही मुलगा म्हणून कन्सिडर केलं, मुलगा म्हणून मला ऍड्रेस केला तर त्या गोष्टीचा मला जास्त आनंद होईल. आज या ठिकाणी कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती डॉक्टर आनंद. पण मला या ठिकाणी आवर्जून असं सांगावं असं वाटतं, त्यांचं जे यश आहे ते एखादा वर्ष अभ्यास करून परीक्षा दिली, त्यामध्ये स्कॉलर झालो, मेरिटमध्ये आलो, एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण यशस्वी झालो, हे यश त्या प्रकारचं यश नाहीये. ज्या प्रकारे काकूंनी सांगितलं, एक 10 वर्षाच्या अथांग मेहनत, त्याग, सगळे आवडीनिवडी, सामाजिक जीवनामध्ये जी सामाजिक जीवनशैली आपण जगत असतो ती जीवनशैली बाजूला सोडून आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एक 10 वर्षाचा खडतर प्रवास करणं आणि त्या खडतर प्रवासानंतर हे यश संपादन करणं ही काही एवढी म्हणावी तेवढी साधी गोष्ट नाहीये. जीवनामध्ये एक PhD मिळवणं कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही फील्डमध्ये. आणि त्यांनी आता त्यांच्या ज्या 2-3 मिनिटाच्या भाषणामध्ये ज्या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे त्या विषयामध्ये थोडंसं डेप्थमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण मला वाटतं ज्या माणसानं 10 वर्ष अभ्यास करून ही डिग्री मिळवलेली आहे, आपल्याला 5 आणि 10 मिनिटांमध्ये ते एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणजे किती गाढा अभ्यास आहे, किती गाढी मेहनत आहे. आणि त्यांच्या या यशामागं त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मेन सत्कार मूर्ती तर ते आहेतच, पण मला वाटतं या यशामध्ये तेवढा जास्त वाटा त्यांचे आई वडील, जे मला वाटतं कुलकर्णी काका, कुलकर्णी काकू, त्यांचे बंधू ओंकार आणि त्यांच्या मिसेस. मी या ठिकाणी 3 वर्षापासून आहे, खूप क्लोज आहे फॅमिलीशी, आमचे वारंवार इंटरॅक्शन होतं. पण खरंच मला इथं या कुटुंबाकडे पाहिलं की खूप अभिमान वाटायचा मला, माझ्या मिसेसला, की खरंच म्हणजे एक आदर्श जीवनशैली काय असायला पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. विनोदनं आपल्या भाषणामध्ये म्हटलं की जोपर्यंत समाधान हा फॅक्टर आपल्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला अर्थ नाही. अगदी बरोबर. आणि यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं खरंच समाधान म्हणजे काय असतं, या ठिकाणी समाधानाची व्याख्या पूर्ण होते. कुलकर्णी काका काकू यांनी आपल्या आदर्श जीवनशैलीद्वारे ओंकार आणि डॉक्टर अनिल यांच्या समोर जे म्हणतो ना आपण, नंबर 1 शिक्षण देणं, संस्कार देणं. आणि मग पुन्हा आजकालच्या युगामध्ये तर प्रत्येक आईवडील आपण जीव तोडून प्रयत्न करतो की आपल्या मुलांनी चांगलं केलं पाहिजे, पण मुलांचा सुद्धा त्या प्रकारे रिस्पॉन्स मिळणं ही खूप नशिबाची गोष्ट आहे. त्यामुळे कुलकर्णी काका काकू हे नशिबवान आहेत की त्यांना डॉक्टर अनिल आणि ओंकार सारखी चिरंजीव त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. यश संपादन करणं, यशाच्या एखाद्या पायरीवर उंच शिखरावर जाऊन बसणं आणि त्यासोबत
मला अजून आवर्जून सांगावं असं वाटेल की यांचा स्वभाव इतकी सिम्प्लिसिटी पाहिलेली आहे मी यांच्या वागण्यामध्ये, यांच्या बोलण्यामध्ये. मग यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन सुद्धा जर तुम्ही तुमची सिम्प्लिसिटी सांभाळत असाल तर समाजासाठी हा नक्कीच खूप चांगला आदर्श आहे. डॉक्टर आनंद यांनी मेहनतीने जे यश मिळवलेलं आहे, आपण म्हणतो ना की सोसायटीनं समाजानं आपल्याला भरपूर दिलेलं असतं, पण मग कुठेतरी आपलं सुद्धा कर्तव्य बनतं की आपण सुद्धा पेबॅक केलं पाहिजे. आता आपण कुठल्या स्वरूपामध्ये कुठल्या ठिकाणी करू, मला वाटतं या ठिकाणी जवळपास सगळ्याच मेंबरनी दबडगोकर सरांनी सुद्धा या गोष्टीवर महत्त्व दिले की आता आपण सुद्धा समाजासाठी काही केलं पाहिजे. आय एम शुअर की डॉक्टर आनंद या गोष्टीचा नक्कीच विचार करतील. ज्या प्रकारे त्यांनी आज आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पशुपती नगरसाठी एक प्राऊड फिलिंग क्रिएट करून दिलेली आहे, त्या प्रकारे ते समाजासाठी सुद्धा समाजाच्या उपयोगी पडतील. गोरगरीब जे समाजातील घटक आहेत त्यांच्यासाठी काही करता येतील या गोष्टीचा नक्की विचार करतील. आपण या कार्यक्रमाला मला बोलवलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि परत एकदा त्रिकोळीकर परिवाराचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या भविष्यात सुद्धा आपल्यासाठी प्रगतीचे द्वार असेच उघडत जावोत, असेच आपल्या घरातील जे मेंबर आहेत असेच यशाची अतिउच्च शिखरं सर करत जावोत. धन्यवाद. थँक्यू. हा माझा सख्खा मावस भाऊ आहे. सो मी त्याला पहिले PhD झाला आवाज हो पण चुलत असतो का? आवाज हो पण चुलत असतो का? तर मी त्याला पहिले शुभेच्छा देतो आणि सर्वात महत्वाचं मला तुमचं ही सगळी जे मंडळ बघितलं आणि तुम्ही जे बोलण्याचा तुमचा जो वक्तृत्व म्हणजे एवढं जबरदस्त आहे, सो ते बघून मी खरं तर मला बोलावंसं वाटलं. आणि आम्ही पुण्यामध्ये जेव्हा राहतो तेव्हा पुण्याच्या त्या सोसायटीमध्ये एकमेकांना फक्त लागेल तेवढंच बोलणं म्हणजे ह्याची सवय आहे आम्हाला. आणि हे बघून आम्हाला असं वाटलं की बाबा म्हणजे मी तरी काहीतरी सुरुवात करावं जेणेकरून तिथं सगळ्यांना एकमेकांना म्हणजे बोलतं करावं आणि सगळे सोबत राहावे. कारण शेवटी ते लोक जे सोसायटीमध्ये राहणार आहेत ते माझे सगळ्यात नियरेस्ट कॉन्टॅक्ट मधले लोक आहेत. सो त्यांना मी हा असा काहीतरी उपक्रम मी तिथं पण सुरू करेल आणि त्याचे फोटो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कुलकर्णी अनिल काकांकडून पाठवेल. तर मी हे तुम्हाला हे करतो. धन्यवाद. शुभेच्छा. आमची तिकडे गुजरवाडी या कॉलनीमध्ये तुम्ही आमचं असं मंडळ तयार करा आणि नक्की नक्की या नंबर डॉक्टर साहेब ओळख किती लोकांची आहे, संपर्क किती लोकांचा आहे, ही पण महत्वाची गोष्ट आहे. आदरणीय व्यासपीठ, शुभेच्छा. माझा या तुम्ही सत्कार सोहळा ऑर्गनाईज केला आणि सगळेजण या सत्कारासाठी आले तर प्रथमतः तुमचे आभार. माझ्या PhDचे जे टॉपिक आहे त्याच्याविषयी जर बोलायचं असेल तर माझ्या टॉपिकचं नाव असतं इन्व्हेस्टिगेशन अँड ऑप्टिमायझेशन फॉर कॉम्पॅक्ट मल्टीबँड रेक्टिना फॉर ॲम्बियंट RF एनर्जी हार्वेस्टिंग. तर ह्याच्यामध्ये जर ह्याला सांगायचं असेल विस्तारित रूपामध्ये तर याच्यामध्ये आम्हाला एक रेक्टिना डिझाईन करायचा होता. आपण अँटिना माहिती आपल्या सगळ्यांना, अँटिना म्हणजे आपल्या जे आता टेलिव्हिजन सिग्नल्स आपण TV बघतो तर त्याच्यासाठी वर डिश अँटिना लावलेला असतो, पॅराबोलिक रिफ्लेक्टर, किंवा इवन आपण मोबाईल फोन यूज केलेला. प्रत्येक मोबाईल फोनमध्ये आपण कॉल करतो किंवा कॉल रिसिव्ह करतो तर त्याच्यासाठी अँटिनाची गरज असते. त्यामुळे मोबाईल फोनमध्ये पण अँटिना असतो. अँटिना हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण सगळ्या ठिकाणी यूज केलेलं डिव्हाइस आहे. आणि माझा जो टॉपिक होता तो रेक्टिनामध्ये. रेक्टिना म्हणजे अँटिनाचं पुढचं वर्जन आहे. याच्यामध्ये रेक्टिफायर प्लस अँटिना या कॉम्बिनेशनमधून तो रेक्टिना बनलेला आहे. तर आपल्याला रेक्टिना जो यूज करायचा होता म्हणजे आम्ही जो इन्व्हेंट केलेला आहे तो RF एनर्जी हार्वेस्टिंग याच्यासाठी यूज केला जातो. आपल्याला हार्वेस्टिंग माहिती आहे. हार्वेस्टिंग म्हणजे आपण शेतामध्ये जे काही काम करतो त्याला आपण ॲग्रिकल्चर हार्वेस्टिंग म्हणतो. आपण पण हा जो प्रकार आहे एनर्जी हार्वेस्टिंग. एनर्जी हार्वेस्टिंग म्हणजे इथं तुम्हाला आपल्याला एनर्जी सोर्सेस माहिती आहेत. काही ट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस आहेत आणि काही अनट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस आहेत. ट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे एनर्जी सोर्सेस आहेत. म्हणजे ह्याच्यानुसार आपण एनर्जी क्रिएट करू शकतो. आणि काही अनट्रॅडिशनल म्हणजे विंड एनर्जी असेल, परत सोलार एनर्जी असेल, वॉटरचे जे जेट स्प्रे करून आपण एनर्जी क्रिएट करू शकतो टर्बाईन फिरवून.
So these are the untraditional energy sources. म्हणजे पारंपरिक आणि अपारंपरिक. परंतु आपल्याला माहिती आहे की पारंपरिक जे एनर्जी सोर्सेस आहेत ते काही त्याची रिसोर्स लिमिटेशन्स आहेत. म्हणजे काही दिवसांनी पेट्रोल डिझेल हे आपल्याला मिळणं अवघड होणार आहे. त्यामुळे आता बरेचसं संशोधन जे आहे ते अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर चालू आहे आणि त्याच्यामध्येच आमचं जे काम होतं. याच्यामध्ये आम्ही RF एनर्जी हार्वेस्ट करत होतो. RF एनर्जी हार्वेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे सेल टावर आहे किंवा प्रत्येकाच्या घरी वायफाय आहे. वायफाय काय करतं ते रेडिओ फ्रिक्वेन्सी सोर्स इमिट करतात. म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीचे सिग्नल ट्रान्समिट करत असतात आणि ते आपण आपल्या मोबाईलमध्ये रिसिव्ह करतो. त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची एक फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे त्या सिग्नलची एक फ्रिक्वेन्सी असते. जनरली 2.4 GHz हे ISM बँड वायफायमध्ये असतात आणि ते सिग्नल आपण वायफाय म्हणजे वायफायची रेंज असते आपल्याला माहिती आहे 10 मीटर रेंज असते. म्हणजे एखाद्या खोलीत लावलं तर ते ती खोली त्याच्या बाजूची खोली नियर बाय सगळ्या खोली ते कव्हर करत असतं. तर ह्या जे सिग्नल्स आहेत हे आपण याच्यामधून जर एनर्जी क्रिएट केली आणि ते जर लो पॉवर ॲप्लिकेशनसाठी वापरली तर ह्याचं ते आपलं इन्व्हेन्शन होतं. याच्यामध्ये रेक्टिना लागतो. रेक्टिना काय करतो, तो जो वायफायचा सोर्स असेल किंवा मोठे मोठे सेल टावर्स पण आहेत आपल्याकडे, घरावर टावर असतात, ग्राउंड बेस्ड टावर्स असतात, ते पण रेडिओ फ्रिक्वेन्सी इमिट करत असतात किंवा ट्रान्समिट करत असतात. ते सिग्नल पण या रेक्टिनामध्ये कन्वर्ट करून एनर्जीमध्ये क्रिएट होते. रेक्टिनामध्ये अँटिना आणि रेक्टिफायर हा पार्ट असतो. अँटिना काय करतो, सिग्नल रिसीव्ह करतो वायफाय राउटरचा किंवा जे टावर्स आहेत त्याचा आणि ते रेक्टिफायरपर्यंत पोहोचवतो. रेक्टिफायर ते AC सिग्नल असतं. रेक्टिफायर AC टू DC कन्वर्ट करतं आणि आपण रेक्टिफायरच्या अक्रॉस लोड जो यूज करतो तिथून आपल्याला ते आउटपुट मिळतं अँड दॅट इज देन DC व्होल्ट. सो वी कॅन जनरेट अप टू 5 व्होल्ट युझिंग दिस रेक्टिना. म्हणजे एक प्रकारे हे जे मायक्रोवेव्ह पोल्युशन्स आहेत, आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे, प्रत्येक घरात वायफाय राउटर आहे, टावर्स पण तेवढीच संख्या झालेली आहे. लातूरमध्ये कमी असतील पण पुण्या मुंबईमध्ये भरपूर टावर्स आहेत आणि हे कंटिन्यू इमिट करत असतात. म्हणजे हे मायक्रोवेव्ह पोल्युशन्स आहेत. थोडक्यात मायक्रोवेव्ह पोल्युशनच आहे आणि ते एनर्जी वेस्टच होते अदरवाईज. त्या एनर्जीचा उपयोग करण्यासाठी हे रेक्टिना यूज केलं जातं आणि इंडियामध्ये अजून ही टेक्नॉलॉजी नाही आहे, पण चायना किंवा जे प्रगत देश आहेत त्याच्यामध्ये हे यूज करतात सध्या. आणि त्याच्याकडून जे लो पॉवर ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे IoT बेस्ड ॲप्लिकेशन्स आहेत, काही टेम्परेचर सेन्सर आहेत, ह्युमिडिटी सेन्सर आहेत, जे 5 व्होल्टवर चालू शकतात, त्यांना ते आपण डायरेक्ट प्रोव्हाइड करू शकतो. जेणेकरून त्याची जी बॅटरी आहे ते रिप्लेस करू शकतो आपण युझिंग दिस सोर्स. म्हणजे याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी पण येते. म्हणजे बॅटरीचा रिप्लेस केल्यामुळे बॅटरी तुम्हाला यूज करावं लागत नाही. त्यामुळे ती बॅटरी खराब झाल्यावर जे आपण लँडफिल्समध्ये फेकून देणार आहेत किंवा त्याचं विघटन होत नाही, तर ते पण इथं ई वेस्ट टाळला जातो. तर हे संशोधन होतं. ह्याच्यामध्ये अँटिनाची टाईप आहेत. म्हणजे आम्ही वाय शेप अँटिना डिझाईन केला होता, परत मल्टी बँड अँटिना आहे, त्याच्यात ब्रॉडबँड अँटिना आहे आणि सिंगल फ्रिक्वेन्सी अँटिना पण डिझाईन केले होते. तर याचा यूज आहे की सोप्या शब्दात सांगायचं असेल तर मायक्रोवेव्ह सिग्नल जे असतात आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये अवेलेबल आहेत ते कॅप्चर करून त्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं. आणि ती मोबाईल सुद्धा त्याच्यात जाऊ शकतो, विदाउट बॅटरी जाऊ शकतो. हो, त्याच्यावरून मग बॅटरी, मोबाईलची बॅटरी जर आपण रिप्लेस करू शकलो पुढे, तर हे संशोधन होतं. आणि ह्याच्यामध्ये मला आमचे काही डॉक्टर लहुडकर सर म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं. माझे आई वडील, भाऊ बहीण, माझी वाईफ सगळ्यांनी यामध्ये साथ लाभलेली आहे. आणि त्याच्यानंतर आत्ताच माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे. आणि हे असं संशोधन आहे. या संशोधनावर मी 5 जर्नल पेपर्स पण पब्लिश केलेले आहेत. स्कोपस इंडेक्स जर्नल आहेत सगळे. आणि त्याच्यामध्ये 2 कॉन्फरन्स होते आणि 3 जर्नल पब्लिश केलेले आहेत. तर सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा. तुम्ही हा कार्यक्रम माझ्यासाठी ऑर्गनाईज केला याबद्दल धन्यवाद. थँक्यू. पहिले तर सगळ्यांना खूप जास्त शुभेच्छा दिवाळीच्या आणि आल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. ॲक्च्युली खूप मला
एकदम बोलायला हे होते, पण ही म्हणजे सगळी त्यांचीच मेहनत आहे. पूर्ण मी घराची एक बाजू सांभाळून धरली. त्यांना म्हणलं की तुम्ही तुमचा अभ्यास करा, बाकी मी पाहते. तसंच त्यांनी माझा शब्द टाकला, थोडा अभ्यास केला. कधी कधी मुलगी पण त्यांना म्हणायची, बाबा बस करा आता, केस पांढरे झाले, किती शिकता. ते म्हणायचे हे बघ होईल होईल. म्हणजे परत एक, बाबा तुम्ही प्रत्येक वेळी घेता काम करता. मी तिला कायम म्हणायची, बघ तुझे वडील अजून पण अभ्यास करतात, अभ्यास करायला काय आमच्या पुढे तेच आदर्श होते. आणि त्यांचे म्हणजे कायम त्यांचं एकच आहे की होतं सगळं. त्यांचं एक कायम मी म्हणायचे, आता कधी होतं सगळं होईल, तू काही काळजी करू नको, होतंय सगळं. त्यांनी त्यांच्या शब्दाला जागले, त्यांनी केलं. आणि अजून पुढे माझी अजून एक इच्छा मी सगळ्यांपुढे सांगते, सर पेटंट फाईल करून तुमच्या नावावर अँटीना त्यांनी पेटंट फाईल करून पुढे करावं, ही एवढी इच्छा आहे. आणि धन्यवाद सगळ्यांना. आनंददायी सोडा कपडा आहे बघ तिथं, कट्ट्यावर कपडे आहे का पांढरा कपडा. राहू द्या हा, राहू द्या हो. हा ठीक आहे. या असे